रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे, त्यामुळे आपण भगवान शंकराला श्रावण महिन्यात खूप काही अर्पण करत असतो। पण कोणत्या अशा वस्तू आहेत की ज्या आपण अर्पण करणं टाळलं पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्याचबरोबर कोणत्या प्रिय वस्तू आहेत की ज्या भगवान शंकरांना आपण अर्पण करायला हव्या, तर आज आपण तेच बघणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण अर्पण केल्या जाणाऱ्या वस्तू बघणार आहोत। त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे बेलपत्र। बेलपत्र हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे। त्रिनेत्र आणि त्रिशूलाचं प्रतीक बेलपत्र मानलं जातं। त्यामुळे तुम्ही श्रावण महिन्यात आवर्जून सोमवारच्या दिवशी का होईना भगवान शंकरांना एक तरी बेलाचं पान नक्की अर्पण करा। दुसरी गोष्ट अशी की दूध आणि पाणी, बघा गंगाजल अतिशय पवित्र, नाही कशाने जमलं तर गंगाजल थोड्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून तुम्ही भगवान शंकराच्या शिवपिंडीवर अभिषेक करू शकता। त्याचबरोबर दूध देखील तुम्ही अर्पण करू शकता। आणि दूध फक्त एवढं लक्षात ठेवायचं की दूध हे कच्चं असावं आणि ते गाईचं असावं। दुधामध्ये केशर आणि मध मिसळून देखील तुम्ही दूध अर्पण करू शकता, बघा त्यामुळे देखील खूप पुण्य मिळतं असं सांगितलं आहे। त्याचबरोबर धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता। त्यामुळे मानसिक शांती आणि भौतिक सुख मिळतं असं देखील सांगितलं गेलं आहे। त्याचबरोबर बघा चंदन आणि भस्म, भगवान शंकरांना चंदन आणि भस्म देखील खूप जास्त प्रिय आहे। यामुळे आपल्याला विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असं देखील सांगितलं गेलं आहे। त्याचमुळे भक्तांचे पाप नष्ट होतात आणि आध्यात्मिक प्रगती होते। त्याचबरोबर बघा फुलं आणि आता अक्षता, फुलं कोणती वाहली तर शक्यतो तुम्ही पांढऱ्या रंगाची फुलं भगवान शंकरांना अर्पण करा। पांढऱ्या रंगाची फुलं भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहेत। त्यातल्या त्यात धोत्र्याचं फूल तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता। त्याचबरोबर पांढरी कुठलीही फुलं तुम्ही अर्पण करू शकता। आणि अक्षदा बघा तांदूळ हे नेहमी अखंडच तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे असतात। तुटलेले तांदूळ अर्पण करायचे असतात। अखंड तांदूळ तुम्ही भगवान शंकरांवर अर्पण करायचे असतात, त्यांनी सुखसमृद्धी नांदते असं सांगितलं जातं। त्याचबरोबर मिठाई म्हणजेच प्रसाद, तर यामध्ये तुम्ही काय तर खीर, हलवा, शुद्ध तुपापासून बनवलेले जे तामसिक नाही आहेत, जे सात्विक आहेत ते तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता। शिवपुराणानुसार भगवान शंकराला सात्विक अन्न अर्पण केलं तर भक्तांना दीर्घायुष्य मिळतं असं देखील सांगितलं जातं। त्याचबरोबर तुळस, आता कुठल्या गोष्टी अर्पण करू नये तर सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे तुळस। भगवान शंकरांना चुकूनही तुळशीचं पान अर्पण करायचं नाही। वर्षांतनं एकदाच भगवान शंकरांना तुळशीचं पान अर्पण केलं जातं, ते म्हणजे हरिहर भेटीच्या दिवशी, जेव्हा बघा विष्णूला बेलपत्र आणि भगवान शंकराला तुळस अर्पण केली जाते, ते सुद्धा वर्षातून एकदाच जेव्हा हरिहर भेट असते तेव्हा। आता बघा श्रावण महिन्यात म्हणा किंवा कधीही म्हणा तुळशीचं पान चुकूनही भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं नाही। कारण अशी एक कथा सांगितलेली आहे, भगवान शिवाने जालंधर नावाच्या जालंधराचा वध केला होता आणि जालंधर हा तुळशी मातेचा पती होता। त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेमध्ये तुळस ही वर्ज्य आहे। त्याचबरोबर तुटलेले तांदूळ बघा कधीही खंडित म्हणजे तुम्ही जे कणी म्हणाल किंवा तुकडा तांदूळ म्हणाल ते कधीही पूजेमध्ये, खरं तर तसे तांदूळ आपल्या म्हणजे रेग्युलर पूजेमध्ये सुद्धा वापरायचे नाही। अखंडच तांदूळ तुम्ही वापरायचे असतात। बघा तुटलेले तांदूळ म्हणजे ते अपूर्णतेचं प्रतीक आहे। आणि जे अखंड तांदूळ असतात, जो की आपण अखंड तांदूळ म्हणा, बघा भाताचं लेपन, दही भाताचं लेपन सुद्धा शिवलिंगावर केलं जातं। तर जो अखंड तांदूळ आपण अर्पण करतो ते परिपूर्णतेचं प्रतीक आहे आणि त्यांनी परिपूर्णताचं प्रतीक असल्यामुळे त्यामुळे समृद्धी आपल्या जीवनामध्ये नांदते असं म्हणतात। त्याचबरोबर केवड्याचं फूल म्हणजे केतकीचं फूल हे सुद्धा अर्पण करण्याची सक्त मनाई आहे। आता यामध्ये असं सांगितलंय केतकी आणि ब्रह्म यांनी भगवान शिव यांना खोटं सांगितलं, ज्यामुळे भगवान शिवाने त्यांच्या पूजेत ते स्वीकारणं बंद केलं।
हे फूल अर्पण केल्याने तुम्हाला पूजेचं फळ मिळत नाही. त्यामुळे केतकीचं फूल आपण भगवान शंकरांच्या पूजेमध्ये वापरायचं नसतं. त्याचबरोबर शंखाने पाणी, बघा जसं आपण भगवान विष्णूंना शंखाने अभिषेक करणं अतिशय चांगलं मानलं जातं, पण त्याच्याच उलट आहे की भगवान शिवा म्हणजे शिवलिंगावर कधीही चुकूनही शंखाने पाणी अर्पण करायचं नसतं. का? हे निषिद्ध मानलं गेलंय शास्त्रामध्ये. शिवपुराणानुसार भगवान शिवाने शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला, म्हणून शंखाने पाणी अर्पण करण्याऐवजी तुम्ही तांब्याच्या भांड्याने किंवा पितळेच्या भांड्याने तुम्ही भगवान शिवांना शिवलिंगावर पाणी अर्पण करू शकता. त्याचबरोबर बघा पुढची गोष्ट म्हणजे हळद. भगवान शिवांच्या पूजेमध्ये हळद अर्पण केली जात नाही. हळद ही शुभ मानली जाते आणि सौभाग्याचं देखील प्रतीक आहे, जी देवी लक्ष्मी आणि विष्णूंच्या पूजेच्या संबंधित आपण वापरत असतो. भगवान शिवाच्या तपस्वी रूपासाठी हळद योग्य मानली जात नाही. त्याऐवजी तुम्ही चंदन आणि भस्म अर्पण करू शकता, मात्र हळद भगवान शिवाच्या पूजेमध्ये वापरली जात नाही. त्याचबरोबर बघा तुम्हाला भगवान शिवपिंडीवर जेव्हा दूध अर्पण करायचं असतं तेव्हा ते चुकूनही तांब्यामध्ये कधीही घेऊन अर्पण करायचं नाही. ते तुम्ही दुसऱ्या कशामध्येही घेऊन अर्पण करू शकता, जसं की बघा तुम्ही चांदीचं वापरू शकता किंवा पण तांब्याच्या याच्यामध्ये दूध घेऊन कधीही ते अर्पण करायचं नाही. शिवलिंगावर दूध अर्पण करण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर करू नये. शिवपुराणानुसार तांबे हा आम्लिक गुणधर्म असलेला धातू आहे आणि त्याची दुधाशी होणारी प्रतिक्रिया ही हानिकारक आहे. त्यासाठी चांदी किंवा मातीच्या भांड्याचा वापर तुम्ही शिवलिंगावर दूध अर्पण करण्यासाठी करू शकता. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघितलं की तुम्ही शिवलिंगावर काय अर्पण करू शकता आणि काय अर्पण करू नाही शकत. कारण आता श्रावण महिना सुरू होत आहे, तर बघा आता गुरुवारी दीप अमावस्या आहे आणि शुक्रवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. दीप अमावस्येला उपाय काय करावे, सेवा काय करावी, पूजा काय करावी याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. त्याचबरोबर शुक्रवारी जलजीवंतिकेचं पूजन प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्याच्या सुखी जीवनासाठी प्रत्येक आईने जलजीवंतिकेचं पूजन करायचं आहे. हे पूजन श्रावण महिन्यातल्या पहिल्या शुक्रवारपासून आपण करत असतो. प्रत्येक शुक्रवारी जलजीवंतिकेचं पूजन केलं जातं. जलजीवंतिका आई ही मुलांचे रक्षण करणारी आहे, त्यामुळे तिचं पूजन श्रावणात केलंच पाहिजे. आजपर्यंत करत नसाल तर आतापासून सुरुवात करा. याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे. तसंच जलजीवंतिकेच्या पूजनाची मांडणीचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल. बघा आपल्याला श्रावण महिन्यात जमेल तेवढ्या श्रावण महिन्यात आपल्याला सेवा करायच्या असतात. त्याचबरोबर आणखी एक सांगायचं, आषाढ महिना आता संपतच आहे 2 दिवसावर. तुम्ही या 2 दिवसांमध्ये, आता गुरुवारी अमावस्या आहे तर उद्याचा मंगळवार आणि समजा बुधवार, या 2 दिवसामध्ये तुम्ही जर आजपर्यंत आषाढ महिन्यात जर तुमच्या कुलदेवीची ओटी जर तुम्ही भरली नसेल तर तुम्ही आवर्जून तुमच्या कुलदेवीची ओटी भरा. बघा तुम्हाला जर कुलदेवतेला जाणं शक्य असेल तर तुम्ही आवर्जून या 2 दिवसात जाऊन या. जर शक्य नसेल तर तुम्ही घरीच देवघरासमोरच तुमच्या कुलदेवते मातेचा टाक असेल किंवा फोटो असेल तर तो तिथे ठेवा आणि तुमच्या कुलदेवतेची तुम्ही घरच्या घरी का होईना मनोभावे आवर्जून ओटी भरा. हे आपल्याला श्रावण लागण्याच्या आधी करायचं असतं. ही चांगली सेवा आहे. त्याचबरोबर कुलदेवतेचं नामस्मरण तुम्ही या दिवसात करू शकता. आता बघा श्रावण महिन्यात बरेच व्रत केले जातात, जसं की वैभव लक्ष्मी व्रताची सुरुवात सुद्धा श्रावण महिन्यात करणं अतिशय चांगलं आहे. खूप जास्त लाभ होतो, तरी त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे. त्याचबरोबर शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण झालं, 16 सोमवारचं व्रत झालं, हे सुद्धा कसं करावं हे सुद्धा मी सांगितलंय. तुम्ही आवर्जून बघा आणि तुम्ही कुठलं तरी पारायण या श्रावण महिन्यामध्ये नक्की करा. तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव येईल. व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय गजानन.